हे एव्हरीवन, वेलकम टू क्रिएटिव्ह कुकिंग विथ सायली. आणि माझ्याकडे ना जळगावची मस्त अशी हिरवीगार वांगी आलेली आहे. तर म्हटलं चला आज ना तुमच्यासोबत जळगाव स्पेशल असा एक मेनू शेअर करावा. तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत, खानदेशी वांग्याचं भरीत, सोबत पुरी, कणण्याची भाकरी आणि मस्त अशी ताकाची कढी. तर इथं आहे ना जळगावकडे हिरवी वांगी मिळतात. जळगावची जी हिरवी भरताची वांगी ना ती खूप प्रसिद्ध पण आहे. तर तिथं हिरव्या वांग्याचंच भरीत केलं जातं. तर ही बघा, ही अशा पद्धतीची ही वांगी असतात. वांग वजनाने जितकं हलकं असेल ना तितकं त्याचं भरीत छान होतं. आणि सोबतच मी इथं कांद्याची पात आणि हिरवी मिरची घेतलेली आहे जाडवाली. तर आता आपण वांग्याची जी देठ आहे ती काढून घेणार आहोत. आणि ती काढल्यानंतर आपल्याला पूर्ण वांग्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे, म्हणजे तेल पूर्ण वांग्याला लावून घ्यायचं आहे. वांग्याला तेल लावल्याने ना ते भाजल्यानंतर त्याची साल ही लवकर निघते. सोबतच आपण वांग्याला टोचेही मारून घेऊया आणि हे वांग आपण गॅसवर भाजायला ठेवणार आहोत. जर तुम्ही काड्यांवर किंवा चुलीमध्ये हे वांग जर भाजलं ना तर भरताला जी स्मोकी फ्लेवर आहे ना तो अजून छान येतो. आणि सोबतच आता आपण इथं घेणार आहोत कांद्याची पात. जर तुम्ही खानदेशी भरीत करत असाल तर तिच्यामध्ये कांद्याची पात ही कंपल्सरी आहे. कांद्याच्या पातीशिवाय त्या भरताला मजा येत नाही. पण जर तुमच्याकडे नसेल किंवा अवेलेबल होत नसेल तर तुम्ही त्या जागी ऑप्शनल म्हणून कांदा वापरला तरी चालेल, पण शक्यतो कांद्याची पातच वापरा. आणि इथं बघा, आपली कांद्याची जी पात आहे ती पण बारीक चिरून मी घेतलेली आहे. आणि सोबतच आहे ना आपण इथं जाड मिरची घेणार आहोत. तर तिकडे ना ह्या मिरचीचा ठेचा केला जातो. तर ही मिरची जास्त तिखटही नसते आणि अगदी फिकीही नसते. तर आपण हिला अशी मध्ये चीर देऊन, जर मिरची मोठी असेल तर त्याचे 2 काप करणार आहोत आणि छोटी असेल तर आपण तिला फक्त मध्ये कापून तशीच घ्यायची आहे. त्यानंतर इथे बघा आपली मिरची पण तयार झाली आहे कापून. आणि सोबतच आपलं जे पहिलं वांग आहे तेही मस्तच भाजून तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आपलं जे दुसरं वांग आहे तेही भाजून घेणार आहोत. आणि आपण वांग भाजतोय तोपर्यंत बघा आपण ना भरतासाठी लागणारा ठेचा बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. तर मी इथे ऑलरेडी तवा गरम करायला ठेवलेला होता. त्या तव्यावर आपण टाकणार आहोत थोडंसं तेल. आणि ह्या तेलावर आहे ना आपण मिरच्या मस्त अशा खरपूस चटका लागेपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथं बघा आपल्या मिरच्याही भाजून तयार झालेल्या आहे. आणि सोबतच इथे आपले वांगे सुद्धा 2 भाजून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता वांग्याला तेल किती मस्त सुटलेलं आहे. तर जळगावच्या वांग्याची ना हीच काच येते, वांग भाजताना वांग्याला तेल खूप छान सुटतं. आणि आता सोबतच आपण याची ना साल काढून घेणार आहोत. तर साल आपल्याला अशा पद्धतीने हातानेच काढून घ्यायची आहे. पाण्यामध्ये टाकून, वांग पाण्यामध्ये टाकून याची साल काढू नका, तिच्याने वांग्याची चव ही जाते. तर इथं बघा आपण दोन्ही वांग्यांची जी साल आहे ती काढून घेतलेली आहे. सोबतच आपण कांदा, पात आणि मिरची चिरून घेतली आहे. आता मी इथंही घेतलेली आहे बडगी. जे जळगाव साईडला राहत असतील किंवा ज्यांना जळगावकडे माहिती असेल त्यांना ही बडगी नक्की माहीत असेल. बडगीमध्येच वांग्याचं भरीत आहे, तिथं घरोघरी ठेचलं जातं, ठेचा बनवला जातो. तर त्या बडगीमध्ये मी घेणार आहे पाव चमचा ओवा, ही आणि पण भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण. आणि हा आपण ठेचून घेणार आहोत. तर इथं हे ठेचून आपला ठेचाही तयार आहे. तर हिच्यातला जो अर्धा ठेचा आहे ना तो आपण फोडणीसाठी काढून घेणार आहोत. आणि उरलेला जो ठेचा आहे तो आपल्याला आपल्या वांग्याच्या भरतामध्ये ठेचून घ्यायचा आहे, म्हणजे वांग्यासोबत आपल्याला ठेचायचा आहे. आता आपण ह्या ठेचामध्ये ना थोडीशी कांद्याची पात टाकणार आहोत. आणि ही कांद्याची पातही आपण ठेचून घेणार आहोत. तर ठेचलेल्या कांद्याची जी पातीचा जो फ्लेवर आहे ना तो भरतामध्ये अजून मस्त लागतो. आणि ही पातही ठेचून झाल्यानंतर आता मी यामध्ये टाकणार आहे आपली ही भाजून घेतलेली वांगी. तर वांगी बघा, इथून आपण एक त्याला चीर देऊन बघूयात. एकदम मस्त अशी मऊ वांगी आहे, त्याला बिया नाही आहे, एकदम मस्त आणि छान आपली अशी वांगी आहेत. तर ह्या वांग्यांनाही आता आपण ठेचून घेणार आहोत. तर आपल्याला वांग छान ठेचून घ्यायचं आहे, तिच्यामध्ये एकही गाठ राहायला नको अशा पद्धतीने. तर आपण अशाच पद्धतीने आपली जी दोन्ही वांगी आहेत ती ठेचून घ्यायची आहे.
तर बघा इथं आपलं जे वांगी आहे ती ठेच्यासोबत ठेचून झालेली आहे, म्हणजे आपलं कच्चं भरीत तयार झालं आहे. आता आपण त्याच्यावर जे वांग्याचं निघालेलं तेल आहे ना तेही टाकून घेऊया. आणि आता मी घेणार आहे भरीत बनवायला. तर इथं मी एका कढईमध्ये घेतलेलं आहे शेंगदाणा तेल. तेल तुम्ही कोणतंही वापरा, पण शेंगदाणा तेलाने भरताला चव ही मस्त येते. त्यानंतर मी सुरुवातीला त्यामध्ये काही शेंगदाणे तळून घेणार आहे. शेंगदाणे मी आधी तळून घेते, कारण की नंतर आहे ना त्याचा जो क्रिस्पीनेस आहे ना तो भरतामध्ये मस्त लागतो. तर इथं आपण शेंगदाणेही तळून घेणार आहोत. तर इथं बघा आपले शेंगदाणे तळून झाले. आता फोडणीमध्ये मी टाकणार आहे अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं. ते छान फुटलं गेलं की आपण त्यामध्ये की नाही ह्या जाड कापून ठेवलेल्या ज्या मिरच्या आहे त्या टाकून घेणार आहोत. आणि ह्या मिरच्या आपण अगदी 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायच्या आहे. आणि आपल्या मिरच्याही छान परतल्या गेल्या की आपण त्यामध्ये जो आपण साईडला काढून ठेवलेला ठेचा होता ना तो ठेचा टाकून घेऊया. आणि हा ठेचाही आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि आपला ठेचा परतल्यानंतर आता आपण जी कापून ठेवलेली कांद्याची पात आहे ती टाकणार आहोत. तर कांद्याची पात आपल्याला जास्त परतवायची नाहीये, बस आपल्याला तेलामध्ये ठेच्यामध्ये ती छान मिक्स होईल इथपर्यंत आपल्याला ही कांद्याची पात मिक्स करून घ्यायची आहे. आणि कांद्याची पात मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कुटून ठेवलेलं वांग्याचं भरीत. आणि ते टाकल्यानंतर आपण त्यावर टाकणार आहोत शेवटी चवीनुसार मीठ. मीठ आपण आधी ठेच्यामध्येही अगदी थोडं टाकलेलं होतं, तर तेच बघून आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आहे. आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं भरीत आपण छान मिक्स करून घेणार आहोत. मिक्स केल्यानंतर आपल्याला तिच्यावर आपण तळून ठेवलेले शेंगदाणे टाकूया आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला याला 5 ते 10 मिनटं मस्त असं मीडियम गॅसवर परतवून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची आहे. तर इथं आपलं भरीतही तयार आहे. तर आता आपण पटकन कढी बनवून घेऊया. तर इथं मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा डाळीचं पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आणि 1 चमचा मी तिच्यामध्ये घेतलेलं आहे दाण्याचं कूट. आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर इथं आपलं कढीचं ताक तयार आहे. आणि इथं आता कढीला फोडणीसाठी मी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे. तुपामध्ये मी 2 लवंग सोबतच मोहरी आणि जिरंही टाकणार आहे. आणि आपलं मोहरी जिरंही छान फुटलं गेलं की आपण त्यामध्ये अगदी पाव चमचा हिंग टाकणार आहोत. सोबतच ठेचलेला लसूण आणि मिरचीचे कापलेले काप हे सगळं आपण परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे दगडफूल. दगडफुलाने पण कढीला चव खूप छान येते. त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता. आणि हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. ही आपली फोडणी छान परतली गेली की आपण त्यामध्ये तयार केलेलं ताक टाकणार आहोत. आणि सोबत आपल्याला ताकाला लागेल तितपत आपण वरून पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि मीठ टाकून आपल्याला ह्या कढीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर. तर अशा पद्धतीने आपण झटपट अशी आपली कढी बनवून घेणार आहोत. तर इथं आपलं भरीत तयार आहे, कढी तयार होणार आहे. आणि सोबतच आता आपण टाकून घेणार आहोत भाकरी, मस्त अशी कणण्याची भाकरी आणि पुरी. तर चला आपण पटकन आता भाकरी आणि पुरी करून घेऊया. तर इथं बघा अशा पद्धतीने आपला सगळा स्वयंपाक आटपलेला आहे. तर आज बघा तुम्ही मी बनवलेलं आहे मस्त असं खानदेशी वांग्याचं भरीत, सोबत मुळा, कांदा, लिंबू आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या, कणण्याची भाकरी आणि ताकाची कढी. तर तुम्हाला माझा हा आजचा मेनू कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा.